होता तो एकत्र करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलेला होता आणि या सगळ्या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये अधिकृतपणे दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्या दरम्यानच आज अजित पवारांचा अशा पद्धतीचं मृत्यू होणं निश्चितच महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आणि एक राजकारणात एक मोठी पोकळी या निमित्ताने आता निर्माण झालेली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्रिमंडळातील लोक देखील आता बारामतीमध्ये दाखल होतील. पण या सगळ्या संदर्भात आता नेमकं कशा पद्धतीचा अपघात झालेला आहे, कारण या संदर्भात नेमकं जबाबदार कोण याची देखील आता चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. विमानतळ प्रशासनाची काय याच्यामध्ये हलगर्जीपणा झालाय का किंवा काय या सगळ्या चौकशीमध्ये समोर येण्याची शक्यता निश्चितच आहे. तशी चौकशी देखील आता विमानतळ प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये एक मोठी दुःख छटा किंवा एकूण शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच योगेश, खरं तर राजकारणातली ही पोकळी जी आहे ती न भरून निघणारी आहे. आले आता बघते आतमध्ये काय जी मी भेटते जाऊ. बारामतीत भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय. बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान एका शेतात कोसळलं. भीषण असा हा अपघात. ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्यानंतर त्या विमानाला आग लागली. छोटं हे विमान होतं. लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं, शेतात हे विमान कोसळलं, त्याच ठिकाणी विमानाला आग लागली आणि या विमान अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लँडिंग दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी तातडीनं यंत्रणा पोहोचलेल्या होत्या. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालाय. अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. अत्यंत धक्कादायक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय. त्यांच्यासह 6 जणांचा बारामतीतल्या या भीषण विमान अपघातात मृत्यू झालाय. तर या विमानात अजित पवार, 2 पायलट, PSO PN जाधव हे देखील होते आणि या विमान अपघातात या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून देण्यात आलेली आहे. बारामतीत हा भीषण विमान अपघात झाला. लँडिंगच्या वेळेला हा अपघात झालाय. मुंबईहून बारामतीत जाण्यासाठी अजित पवार निघाले होते. आज त्यांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी अगदी पहाटेच अजित पवार हे मुंबईतून निघाले आणि लँडिंग दरम्यान बारामतीतच हा अपघात झालेला आहे. ही विमान दुर्घटना बारामतीमध्येच घडलेली आहे आणि यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांचा राजकारणातला प्रवेश 1982 मधला स्थानिक राजकारणात, मग बँकेचे संचालक, आधी कारखाना, मग त्यानंतर बँकेचे अध्यक्ष असा प्रवास करत 1991 मध्ये अजित पवार लोकसभेवर निवडून गेले. मग त्यानंतर विधानसभा त्यांनी लढवली आणि सलग